नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे। या महापालिका निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत असतानाच विविध जिल्ह्यातून गोंधळ झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। यामुळे विविध ठिकाणी आरोप प्रतिआरोप आणि कारवाईच्या बातम्या समोर येत आहे। पुण्यातील ईव्हीएम मधील तांत्रिक त्रुटी आणि पक्षांतर्गत बंडखोरीने नाट्यमय वळण घेतलंय, तर मुंबई आणि नालासोपाऱ्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। पुण्यातील प्रभाग क्रमांक 27 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटासमोर विचित्र पेच निर्माण झालाय। या प्रभागात घड्याळ चिन्हाचे 4 उमेदवार असतानाही तुतारी चिन्हावर 2 बंडखोर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे। दिलीप शंकर अरविंदकर आणि अक्षदा प्रेमराज गदादे या 2 उमेदवारांना शरद पवार गटाने अर्ज मागे घेण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र त्यांनी उमेदवारी कायम ठेवली। धक्कादायक बाब म्हणजे पक्षातील अधिकृत उमेदवारी नसतानाही या उमेदवारांनी आपल्या प्रचारात ज्येष्ठ नेत्यांच्या फोटोचा वापर केल्याचा दावा ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांनी केलाय। या अधिकृत आणि अनधिकृत वापर विरोधात अंकुश काकडे यांनी न्यायालयात दाद मागणार असल्याचं स्पष्ट केलंय। तर दुसरीकडे शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडे यांनी ईव्हीएम विरोधात आक्षेप नोंदवला आहे। अंकुश काकडे हे नुकत्याच मतदानासाठी एका मतदान केंद्रावर गेले होते, मात्र त्यांनी तिथे असलेल्या मतदान यंत्राबाबत ईव्हीएम गंभीर तक्रार दाखल केली आहे। मी 4थ्या क्रमांकाचे बटन दाबले पण त्यावरील लाईट लागला नाही असा दावाही अंकुश काकडे यांनी केलाय। मी बटन दाबल्यानंतर त्यावरील लाईट लागला नाही, तुम्ही तिथे होतात, बसला होतात, मी तिथे आहे। मी 4था बटन दाबल्यानंतरही लाईट लागलेला नाही, माझी तक्रार नोंदवून घ्या असंही अंकुश काकडे यांनी म्हटलं। याबाबत त्यांनी तिथून निवडणूक अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। जोपर्यंत तक्रार नोंदली जात नाही तोपर्यंत मी हलणार नाही असा आक्रमक पवित्रा अंकुश काकडे यांनी घेतला। मुंबईतील चेंबूरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास मोठा तणाव पाहायला मिळाला। शिवसेना कार्यकर्त्यांनी एका व्यक्तीला बोगस आयडी कार्डसह मतदान केंद्राच्या परिसरात फिरताना रंगेहात पकडले। या प्रकरणामुळे स्थानिक आमदार तुकाराम काते आणि ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अनिल पाटकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला। धुळे शहरात निवडणूक प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे।